पौर्णिमा आहे ना, त्या निमित्तानं हो चालेल, घेऊया ना. अविनाशला फोन करून इकडे बोलवायचं का? म्हणजे त्यांच्या आवडीचं घेता येईल ना. आई फोन. अरे हो, फोन नाहीये ना, पीसीओ. चालेल. चल. हॅलो, हॅलो बाबा, पिहू बोलते. हा कुठला नंबर आहे? आम्ही मार्केटला आलोय. का रॅन्डम दुकानातनं फोन केलाय. काय काम आहे आणि तुझं? कशाला फोन केलायस? पैसे हवेत का? नाही नाही नाही, जस्ट विचारायचं होतं की तुम्ही घरी कधी येणार आहात. तुम्हाला किती वेळ आहे? कामात आहे मी, खूप अंधेरीमध्ये आहे आणि उशीर होणार आहे मला घरी यायला. अच्छा ओके, ठीक आहे. अगं, जे विचारायचे ते विचार ना. पिऊ, वेळेत घरी जा. हो हो हो. काय ग, काय म्हणाले, कुठे आहेत ते? बाबा अंधेरीत आहेत. अंधेरीत? म्हणजे येता नाही येणार ना? चल आपण जाऊया. चालेल. हा चल चल. बेबी बेबी, सॉरी सॉरी, मला यायला उशीर झाला. सॉरी. मी आले, पटकन फ्रेश होऊन आले. कुठे गेली होतीस? साईडवर गेली होतीस? हो, मी साईटवर गेले होते अविनाश सोबत. काय ना, त्याचं काम दाखवायला हवं ना त्याला, काय काम करायचंय ते. आणि मी त्याच्यासोबत असेल तर काही चूक पण होणार नाही त्याच्याकडून, म्हणून गेले होते मी. त्यासाठी माणसं आहेत आपल्याकडे, सुपरवायझर म्हणतात त्यांना. हो मला माहितीये बेबी, पण काय आहे, तू आल्या आल्याची चौकशी का करायला लागलायस माझी? एकतर मी किती दमून आले, त्यात मला भूक लागली आणि आज मी खूप खाणार आहे. भूक लागलीये, दिवसभर काही खाल्लं नाही, कामात होती, सुपरवायझिंगचं काम. मला कळतंय तू माझ्यावर चिडलायस, पण आता मी तुला जे सांगणार आहे ना, ते ऐकल्यावर तू खूप खुश होणार आहेस. काही नको सांगू. ऐक तर बेबी, ऐक ऐक ना, ऐक ना, ऐक ना. उद्या मी उपवास करणार आहे. कशाला? अरे वटपौर्णिमा आहे उद्या. वट पौर्णिमा? अरे बापरे, हा शब्द मी तुझ्या तोंडून कधीच ऐकला नाही. खरं सांगू का, हे किटी पार्टी करणारे तुम्ही लोक आहात ना, त्यांचं नवीन फॅड आहे, बाकी काही नाही. बेबी अरे काय बोलतोय, फॅड नाहीये तसं, खरंच काही नाहीये. मग कसं आहे? कसं आहे ना बेबी, तुझ्यासोबत लाईफचा प्रत्येक क्षण मला स्पेशल वाटायला लागलाय. मला माझंच कळायला लागलंय की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय लाईफ इमॅजिनच करू शकत नाही. बेबी, जन्मोजन्मी मला तूच नवरा म्हणून हवायस. आर यू सिरियस? तू हे सगळं खरं बोलतेस? वाव, की कुठे वाचून आलीस? तू अशीच मस्करी करतोस यार बेबी. ठीक आहे, उद्या उपवास करून वटपौर्णिमेची पूजा करेन ना मी, तेव्हा तुला कळेल. खरंच जाशील? हो खरंच माझ्यासाठी उपवास करशील? हो. 7 जन्म मीच तुला नवरा म्हणून हवाय. येस बेबी. आय एम लकीएस्ट मॅन इन द वर्ल्ड. वा वा. येस यू आर बेबी. किती बावळट असतात ना पुरुष, एका सेकंदात मूर्ख बनवता येते यांना. आता याला काय माहित, उद्या मी पूजा करणार आहे पण. अरे हे काय, आवरलं तुमचं? मग काय? सॉरी 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 सॉरी, देते देते. सॉरी, हे घ्या तुमचा रुमाल, तुमचं घड्याळ आणि तुमचं वॉलेट. मी काम करतो, हे सगळं घेतो आणि जातो ऑफिसला. हा नाही, शर्ट. एक्झॅक्टली, शर्ट दे ना आधी. अरे हो, जरा काय चाललंय अगं, तिकडे शर्ट सगळं, तू इकडे काय करतेयस? मला जरा हे काय? बघा ना. शर्ट. अरे वा,
आवडला? छान आहे. पण का? का म्हणजे आज वटपौर्णिमा आहे. मी साडी नेसून छान नटून थटून तयार होणार. मग माझा नवरा नको का स्मार्ट दिसायला, म्हणून घेतला. कुठून घेतला माहितीये का? तुम्ही नेहमी जिथून घेता ना शर्ट, तुमच्या आवडीचं दुकान तिथून. हा, ते अमेय स्टोअर. हा. चांगलंय. मी आज माझी पण मीटिंग आहे. अरे मग चांगलंच आहे ना, मग हाच घाला शर्ट. नाही, म्हणूनच हा नको घालायला. का हाच? मला काय वाटतं माहिती का, काय आहे, त्या जेकेचं ऑफिस खूप भारी आहे. तिथे येणारे लोक असे लॅविश कपडे घालतात. आपले आपले कपडे साधेत लगेच कळेल. आम्ही स्टोअर्स तसं. मी काय म्हणतो, शनायानी जे आणून दिलेत कपडे ते कुठे आहेत? ठेवलेत ना, ते दे ना कपडे, बघू ना जरा. मी घेऊ का आता? मग दे. असं का वागतेस का तू मध्येच? घ्या ना. मग अचानक हे तोंड कशाला पाडतेस? नाही नाही, घ्या. क्वालिटीच कळते ना. हा? हा कसा माहिती का, लॅविश आणि रिच दिसणार. हा. रंग पण बघा ना कसा फ्रेश आहे. हा? बघितलंस का, मस्तपैकी टकीन केलं की हे व्यवस्थित दिसणार. हे बघ कसं दिसतंय. वाटतं ना, रिच वाटतं ना. कापडच तसं आहे. त्यामध्ये ऍडिशन म्हणजे हे घड्याळ. आता वाटतं की नाही, जेकेट डेव्हलपर्सचा कॉन्ट्रॅक्टर. हो. बरं, संध्याकाळी लवकर याल ना? नाही, सांगता नाही येत. हो, वटपौर्णिमा आहे. मला उपवास सोडायचा असेल ना. खूप काम आहे ग, सांगता येत नाही. तू माझी वाट नको बघू, जेवून घे तू. अहो पण मी सांगतोय ते ऐक ना. अनु, नवीन काम आहे. मला स्वतःला अंदाज येत नाही अजून काय घडणार काय नाही. मोठे डेव्हलपर आहेत जे के. आपण काम चांगलं केलं तर एका कामातून दुसरं काम मिळेल. आता तू मला सांग काय करू? वटपौर्णिमेसाठी घरी येऊ काम सोडून? नाही नाही. चल, बॅग कोणी देणार आहे का मला? हा, देते. हो. काय ग तू अशी? दे इकडे, चल उशीर होतोय. हा, येतो मी. जपून जा. वाव शनाया, तू तर आज एकदम ब्राईट सारखी दिसतेयस. आज अवी हवा होता इथे, तर मला या अटायर मध्ये बघून लगेच लग्नाला हो म्हटलं असतं त्याने. बघू. झालं? खूप गोड दिसतेस आई. परफेक्ट. थांब जरा ना, साडी फोल्ड झाली आहे. आहेच का अजून? आई अगं पेशन्स ठेव ना. चल ना पिहू. बघू. झालं? तू खूप सुंदर दिसतेस. जगातली द बेस्ट आई दिसतेस. मस्त, मी जाते. थांब 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 थांब. हे पिहू, आता काय, मला खरंच उशीर होतोय बाळा. काय करतेस? जगातल्या सगळ्यात सुंदर आईला कोणाचीच नजर नको लागायला. खूप गोड दिसतेस तू आई, बेस्ट दिसतेस. थांब तुझा फोटो काढते. खास प्रथमशी भांडून त्याचा फोन घेतलाय मी. पिहू, आता फोटो कशाला ग? मी तुला एक चांगली आयडिया देऊ का? बाबा आले ना संध्याकाळी की आमच्या जोडीने फोटो काढ. हा, आई तेव्हा काढूच का आपण? आता तुझा काढू ना. इकडे कशाला? इथे लाईट छान आहे. पिहू,
हे बघ, मी तुझे बाबांबरोबर फोटो काढणारच आहे, पण तुझं स्वतःचं वेगळं अस्तित्व असायला हवं ना. सतत काय बाबा आले की जेवायला बसते, बाबा आले की फोटो काढेन. तुझं स्वतःचं वेगळं लाईफ हवं ना. हो आजीबाई आहेत का तुम्ही? थांब तुझं लग्नच होऊ दे, मग बघते मी एकटी किती फोटो काढते आणि नवऱ्यासोबत जोडीने किती फोटो काढतेस ते. आणि तुझं झालं का? माझ्या लग्नाची गाडी पुढे जायच्या आधी तुझे सोलो फोटो काढून घेऊया आपण. काय स्टॅच्यू सारखी का उभी आहेस? हा तसा घे आणि आता छान अशी मान टिल्ट कर तुझी, एवढी नाही थोडीशी. आई अशीच हा. चल लवकर लवकर. परफेक्ट. ए आता वेगळी पोच दे. एक काम कर, पदर हातात घे. ए आई काय ग, साडीची ऍडव्हर्टाईज करतोय का आपण? काय पिऊ कठीण आहे तुझं खरंच. बघ असा हातात धर, बघ असा. चल आता लाजवतेस तू मला. परफेक्ट. बेस्ट. ए आई आता माझी सिग्नेचर पोज ती वाली. ए नाही 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 ए मी आई प्लीज प्लीज. अशी इकडे नाही ना. हा इकडे इकडे. हा चल चल लवकर लवकर. आई प्लीज ग. नीट. ओके. हा नीट नीट. मस्त आलाय, सुंदर आलेत फोटो. बेस्ट. चल जाऊ आता. ए आई ए नाही आता गप्प बसा, मला काम आहेत ग. मला पूजेची तयारी करायची आहे, थाळी तयार करायची आहे पूजेची. सीमा वहिनीची थाळी पण मीच तयार करणार, त्यात माझ्या मैत्रिणी थांबल्यात माझ्या. ए आई तू हो बाजूला. थांब ना. चुप आजी तेच आई काय करते प्लीज ना? असं नको ना करूस. आपले फोटो राहिलेत अजून. चुप ग. आई आई चुप. माझं ऐक ना. आई प्लीज. अगं आई आई आज तू किती सुंदर दिसतीयस. थँक्यू राजा. आज काय स्पेशल आहे का? सांगा पिऊताई, दादांना सांगा तुमच्या. अरे वेड्या, वटपौर्णिमा आहे ना आज. आई नाही का दरवर्षी पूजा करते? तेच ना, ते झाडाला गोल गोल फेऱ्या मारायच्या असतात. ए एक मिनिट. कुठल्या झाडाला गोल गोल फेऱ्या मारायच्या असतात सांग बरं. ते पिंपळाच्या. कसं होणार आहे मुलाचं? अरे पिंपळाच्या झाडाच्या अवतीभोवती कसं फिरणार? वटवृक्ष असतं ना ते. वडाचं झाड, अशा लांब लांब पारंब्या असतात. आई खरं सांगू का, तू जे काही बोलते ते काहीच कळत नाहीये. काय ग आजकालची मुलं, त्याला वडाचं झाड माहिती नाही. आई हो कसं माहिती असणार? वडाचं झाड आता पाहायला मिळतं कुठे? बघितलंयस का तू वडाचं झाड? घ्या इथून आहे सुरुवात. पण आई त्याच झाडाला कारण मारायचं असतं, दुसरं झाड चालत नाही. आई आता हेही सांगायला. तुला सत्यवान सावित्रीची गोष्ट माहितीये का बाळा? अर्थात त्याला माहित नसणार. अरे मारतोस काय बहिणीला? मी सांगते तुला गोष्ट. वन्स अपॉन अ टाइम म्हणजे खूप वर्षांपूर्वी सत्यवान सावित्री नावाचं दाम्पत्य होतं. तर काही कारणामुळे सत्यवानाला त्याचे प्राण गमवावे लागले. तर सावित्रीनं हार नाही मानली. तिनं यमराजाकडे जाऊन सत्यवानाचे प्राण परत मिळवले. कळलं? खरंच आई? हो, म्हणून तर या झाडाला इतकं महत्व आहे, ह्याची पूजा केली जाते. आणि हा सगळा इन्सिडेंट कुठे घडला माहितीये? वडाच्या झाडाच्या खाली. म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीत वडाच्या झाडाला खूप महत्व आहे आणि त्याची पूजा केली जाते. आई मी असं वाचलं होतं की ह्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो. हो अगदी खरंय. आणि म्हणून तर या झाडाला पवित्र मानलं जातं ना बाळा. झाडात ते सगळे कसे असतील? सांगते. हे बघ, वडाचं झाड कसं असतं, त्याचा शेप असा असतो, असं. हा, आणि या पारंब्या असतात. ह्या हे पण रूट्सच असतात. हा, पण मुळाशी म्हणजे रूट्स पाशी ना असं म्हणतात की ब्रह्मदेव राहतात. खोडात म्हणजे ट्रंक मध्ये, मिडल मध्ये तिकडे विष्णूंचा वास असतो. आणि पानांमध्ये, लीव्स मध्ये शंकर राहतात. कसलं इंटरेस्टिंग आहे हे सगळं. आहे की नाही? म्हणून तर या झाडाची पूजा केली जाते. आपल्याकडे ना पूर्वीपासून असं बिलीफ आहे, असा विश्वास आहे की सुवासिनींनी म्हणजे लग्न झालेल्या स्त्रियांनी जर या झाडाची पूजा केली, उपवास ठेवला तर त्यांच्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य लाभतं. तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांची हेल्थ चांगली राहते. कळलं? आपलं इंडियन ट्रेडिशन किती मस्त आहे ना, म्हणजे किती इंटरेस्टिंग आहे हे. पण हे सगळं खरं आहे का? ती सावित्रीची स्टोरी अँड ऑल?
हे बघ राजा, तर कसं आहे ना, श्रद्धा ठेवली तर सगळं खरं आहे आणि त्याही पलीकडे जाऊन इमोशन्स, विश्वास हे जास्त महत्वाचं. म्हणजे आता मी आपल्या बाबांसाठी का पूजा करते? कारण त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं, त्यांची हेल्थ चांगली राहावी, त्यांचं सगळं चांगलं व्हावं. कळलं? इतकं सोपं आहे ते. पाणी. गॉर्जियस, खूप सुंदर दिसतेस तू. म्हणजे आपल्या लग्नातही एवढी सुंदर दिसली नव्हतीस. म्हणजे वाईट दिसत होते मी? नाही नाही, तसं म्हणायचं नव्हतं मला. म्हणजे आज जितकी सुंदर दिसतेस तितकी नाही. असं वाटतं ना बेबी, अगं नाही, असं वाटतं तुला पुन्हा प्रपोज करावा. विल यू मॅरी मी? आता हो म्हणणार नाहीस का? अरे किती वेळा हो म्हणू मी? ऑलरेडी 7 जन्मांसाठी हो म्हटलंय तुला. आणि हे वटपौर्णिमा उपास त्याचसाठी तर करतेय. ऐक बाबा, पण झेपणार आहे का तुला? नाही, कारण मला झेपलं नाही हे. भूक लागली तर खाऊन घे, कारण मी हे सगळं मानत नाही. यू नो दॅट. डोंट वरी, मी करेन उपवास. बरे जे की ऐक ना, आपण एक सेल्फी काढू. नाही नाही नाही, मला ते फोटो बिटो काढायला आवडत नाही, माहिती आहे ना. नाही काढणार मी. प्लीज प्लीज एक फोटो. बरं काढ एक फोटो. एक नाही, चांगले 4-5 काढणार. ही जे की बस. वाव, किती छान आलेत ना फोटो. एकदम मेड फॉर इच अदर दिसतो. हां, ॲब्सोल्युटली. बरं चल, मी निघतो. आय एम गेटिंग लेट. हां, ओके. परत एकदा सांगतो, खाऊन घे. हो, बाय. सी यू. सॉरी जे के बेबी, सगळे फोटो डिलीट केले मी. कारण मेड फॉर इच अदर माझ्यासाठी दुसरं कोणीतरी आहे. काय वैताग आहे, ही साडी टोचतीये मला. ही साडी सावरा आता. हे ताट सांभाळा, कटकट आहे नुसती. आपल्या बायकांनाच सगळ्या शिक्षा. कारण आपण बायका सक्षम आहोत वहिनी. ही अंगावरची साडी सांभाळण्यापासून ते हे जड ताट सांभाळण्यापर्यंत, आपलं कुटुंब सांभाळण्यापासून ते आपल्या नवऱ्याचं रक्षण करण्यापर्यंत, हा सगळा भार सांभाळण्याचं बळ देवानी फक्त बाईला दिलं. हे बाई, तुला वाटत असेल हे शक्ती वगैरे, पण मला अजिबात झेपत नाहीये अनु हे सगळं. चल ना बाई, उरकून येऊया हे सगळं. चला. पाल. ती बघा काय काही करत नाही अनु. वहिनी, अगं केवढा मोठा अपशकुन झाला. अनु अगं आहे ती तिथे. वहिनी काय नाही ते तिला घालव. अनु घालव, मला भीती वाटते अनु. एक मिनिट, काय झालं? का ओरडताय? तिकडे बघ ना. साधे पाल आहे ना, मग ओरडता कशाला? थांबा. त्या पाल काय घालव, तिला भीती वाटते ते मला. अगं हो. सांग तिला तिला. अनु सांग, गेली का? बघ अगं ना. गेली ती, बघ गेली ती. ती बघ आधी गेलीये का. अगं गेली आहे. जा आता तुम्ही. आई, जा आता. पिहू, वहिनी म्हणाले तसं खरंच अपशकुन झालं का ग? आई काय अगं, कसला अपशकुन वगैरे? साधी पाल आहे ती. सगळे सुपरस्टिशन्स आहेत गया. तू काय वाटेल ते म्हण, पण म्हणजे मी ताट बदलून येते. आई अगं कशाला? पिहू, बाबांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. बरोबर, बाबांच्या बाबतीत आहे. मग तू कशी रिस्क घेणार? मग स्वतःला एक्स्ट्रा मेहनत करायला लागली तरी चालेल. ठीक आहे, तू कर, तुला काय हवं ते कर. पिहू, वहिनी, मी पूजेचं ताट बदलून आले.
हा खरंच एखादा अपशकुन असेल तर मस्त सुरुवात झालीये दिवसाची. हाय अनु. शनाया, तू वडाच्या झाडाची पूजा करायला आली. वडाच्या झाडाची तुझ्या घरून इथे आमच्या घराजवळ? अगं माझ्या घराजवळ वडाचं झाडच नाहीये. मग गेल्या वर्षी आम्ही किटी पार्टीच्या ग्रुपनी ना झाडाची पूजा केली होती. पण पूजा केल्यानंतर आम्हाला कळलं की ते झाड वडाचं नव्हतं, ते पिंपळाचं झाड होतं. हरकत नाही. चल, बरं झालं तू इकडे आलीस. चल पूजा करायला. हे, चपला. हो हो, मला माहिती आहे. पूजा करताना हिल्स काढून ठेवायचे का काढतेच? थँक्यू अनुप्रिया. हे ताट पडलं असतं तर अपशकून झाला असता. असं कसं मी तुझं ताट पडू देईन? आणि तू तर माझी मैत्रीण आहेस. तुझ्या पूजेत अडथळा कसा येऊ देईन? अनु, म्हात्रे काकू. पूजा झाली का ग? नाही नाही, हे काय करतेच आहे. किती गोड दिसतेस ग तू. माझीच नजर लागेल बघ तुला. तुम्ही पण खूप सुंदर दिसताय. अनुप्रिया, मी बघतेस तुझी पूजा कशी पूर्ण होते ते.